सुरुवातीला पहिली महत्त्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा आता दुसरा दिवस आहे। आज सरकारच्या विरोधात विविध मुद्दे उपस्थित करत आक्रमक राहतील। मंत्री नरहरी झिरवाळ यांचं लाचखोरीचं प्रकरण तापण्याची शक्यता आहे। राहुल नार्वेकरांचा अलिबाग जमीन प्रकरण सुद्धा गाजण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता विरोधकांच्या हातात मुद्दे तर भरपूर आहेत। त्या आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसामध्ये कुठले मुद्दे समोर येतात बघणं महत्त्वाचं ठरेल। दुसरी मोठी बातमी ती म्हणजे राज्यात अवकाळी पावसानं कहर केला। अनेक भागांमध्ये अवकाळीचा तडाखा पाहायला मिळतोय। इकडे विदर्भ मराठवाड्याला अवकाळी पावसानं झोडपून काढले, तर काही भागांमध्ये जोरदार गारपीट झाली आहे। पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झाले, त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडलेला आहे। आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती म्हणजे दिवसेंदिवस कांद्याच्या बाजारभावात घसरण होत चालली आहे। कांदा उत्पादकांवर आर्थिक संकट कोसळले। कांद्याच्या दरात होत असलेल्या घसरणीमुळे आधीच उत्पादन खर्च वसूल करणं हे कठीण झालंय। त्यात आता केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं सबसिडीमध्ये 50% कपात करण्याचाही निर्णय घेतलाय। त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होणार आहे।